नमस्कार मित्रांनो, अतुल गायवेटे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण सामान्य ज्ञान ह्या टॉपिकवरती 200+ क्वेश्चन घेणार आहोत. तर आजचं त्यातलंच आपलं एक 7वं लेक्चर चालू आहे. तर मित्रांनो, लेक्चर सुरू करण्याआधी जे पण कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, की जेणेकरून मी जे पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तुमच्या मित्रांनाही ते शेअर करा, म्हणजे ते माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. चला तर आता कुठेही न थांबता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, चंबळ नदीच्या काठावर कोणते शहर वसले होते? अहमदाबाद, अयोध्या, बद्रीनाथ, कोटा. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 4. चंबळ नदीच्या काठावरती कोटा शहर हे वसलेलं होतं. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? भाग 14वा, भाग 16वा, भाग 18वा, भाग 20वा. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच भाग 20वा. भारतीय राज्यघटना सुधारणा ही जमिनीच्या सर्वोच्च कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया होती आणि भारतीय राज्यघटनेच्या भाग 20व्या अनुच्छेद 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया नमूद केलेली आहे. कशात नमूद केलेली आहे जर विचारलं तर ते पण लक्षात ठेवा, 368. चला बघूया पुढचा प्रश्न आपला. संसद सदस्यांसाठी टिंबटिंब हे औपचारिकरित्या विहित साधन उपलब्ध नाही. 0 तास, लक्षणीय सूचना, अर्धा तास चर्चा, अल्पकालीन चर्चा. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 0 तास. प्रश्न उत्तराच्या तासानंतरची वेळ 0 तास म्हणून ओळखली जाते. ते दुपारी 12 वाजता म्हणूनच नाव सुरू होते आणि सदस्य वक्त्याला पूर्वसूचना देऊन यावेळी महत्त्वाचे मुद्दे मांडू शकता. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. लहरींचा टिंबटिंब हा तरंगाच्या प्रवासाच्या दिशेला लंब असलेल्या प्रति एकर क्षेत्रफळाच्या ऊर्जेच्या हस्तांतरणाचा दर आहे. त्याचे पर्याय दिलेले आपल्याला: हस्तक्षेप, सुधारणा, तीव्रता, विवर्तन. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, म्हणजेच तीव्रता. लहरींच्या तीव्रतेच्या व्याख्या लहरींच्या प्रति एकक क्षेत्रफळावर वितरित केलेले शक्ती म्हणून केली जाते. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. जेव्हा एका पेल्यात पाण्यात तरंगणारा बर्फाचा तुकडा वितळतो तेव्हा पाण्याची पातळी खालील प्रमाणे होईल: पडणे, उठणे, तसेच राहा. पडणे किंवा वाढणे हे पाण्याच्या तापमानावर अवलंबून असते. हे पर्याय आपले. तर याचं अचूक उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, तसेच राहा. आपल्याला माहीत आहे की तरंगत्या बर्फाने विस्थापित केलेल्या द्रव्याचे वस्तुमान वस्तुमानाच्या बरोबरीचे असते आणि त्यामुळे बर्फाच्या टोप्या पाण्यावर तरंगतात. त्याप्रमाणे जेव्हा एक प्याला पाण्यात बर्फाचा घन विरघळतो तेव्हा पाण्याची पातळी बदलत नाही, कारण वितळलेले पाणी पूर्वीच्या पाण्याच्या पातळीखालील बर्फ जितकी जागा व्यापतो तितकीच जागा व्यापते. म्हणून कळालं ते का? चला बघूया पुढचा प्रश्न. CNG हे स्वच्छ इंधन कसे आहे? त्याच्यात आपल्याला काही पॉईंट दिलेले, त्याच्यावरनं ते ठरवायचे ते कसे स्वच्छ आहे. ए, हे सल्फरचे ऑक्साईड आणि नायट्रोजन फार कमी प्रमाणात तयार करते. बी, त्यामुळे वातावरणात कमी प्रदूषित होते. सी, ते कमी हरितगृह वायू उत्सर्जित करते. पर्याय दिलेले आपल्याला: फक्त ए आणि बी, फक्त बी आणि सी, फक्त ए आणि सी, सर्व ए, बी आणि सी. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर असणारे आपलं पर्याय क्रमांक 4, म्हणजेच सर्व येतं वरचं.
चला बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी सर्वोत्तम अग्निशामक कोणते आहे? खालीलपैकी सर्वोत्तम अग्निशामक कोणते आहे? पाणी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड की माती? तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3, कार्बन डायऑक्साईड. ते का CO2 विझवण्याचे काम ज्वलनाच्या सभोवतालच्या ऑक्सिजनला कार्बन ऑक्साईडने बदलून करते, म्हणजेच आग यापुढे पेटू शकत नाही, म्हणून ते सर्वोत्तम अग्निशामक आहे. कळालं? चला बघूया पुढचा प्रश्न. भारताचे महाज्ञानवादी म्हणून कोणाची 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे? अभिषेक सिंघवी, आर्यम्मा सुंदरम, आर वेंकटरामणी, मुकुल रोहतगी. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3, आर वेंकटरामणी. ते का तर ज्येष्ठ वकील आर वेंकटरामणी यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी भारताचे महाज्ञानवादी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते के वेणुगोपाल यांची जागा घेतली, ज्यांचा कार्यकाल 30 सप्टेंबर 2022 रोजी संपणार होता. लक्षात ठेवा मित्रांनो, ही तारीख पण लक्षात ठेवा आणि हे पण लक्षात ठेवा त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे. तर ते के वेणुगोपाल यांची जागा घेतली त्यांनी आणि त्यांचा कार्यकाल कधी संपणार होता? 30 सप्टेंबर 2022. म्हणजे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो का के वेणुगोपाल यांचा कार्यकाल कधी संपणार होता, म्हणून त्यांच्या जागेवरती आर वेंकटरामणी यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी भारताचे महाज्ञानवादी म्हणून नियुक्ती केली होती. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर असेल मग त्यावेळेस काय येईल उत्तर? तर त्यांचा कार्यकाल 30 सप्टेंबर 2022 रोजी संपणार होता. चला बघूया पुढचा प्रश्न. बीबी का मकबरा ही टिंबटिंब मध्यस्थी एक कबर आहे. हैदराबाद, औरंगाबाद, लखनौ, अलाहाबाद. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, औरंगाबाद. बीबी का मकबरा ही औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत येथे स्थित एक थडगे आहे. औरंगाबादचा मुलगा आझम याने त्याची आई दिलरस बानो बेगम यांच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला होता. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो का बीबी का मकबरा हा कशासाठी बांधला होता आणि कोणी बांधला होता? तर त्याचं उत्तर येईल मित्रांनो, औरंगजेबाचा मुलगा आझम याने त्याची आई दिलरस बानो बेगम यांच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला होता. त्याच्यामुळे ही माहिती पण लक्षात ठेवा मित्रांनो, जी मी तुम्हाला साईटला सांगतो. चला बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? मारोतराव कन्नमवार, बाळासाहेब सानप, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक. तर मित्रांनो, हे सगळ्यांना माहिती आहे आपले यशवंतराव चव्हाण. चला बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? श्रीप्रकाश, डॉक्टर पी सुब्बरायन, विजयलक्ष्मी पंडित, OP मेहरा. तर मित्रांनो, याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, श्रीप्रकाश. चला पुढचा बघूया. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 2,07,713 वर्ग किलोमीटर, 3,07,713 वर्ग किलोमीटर, 4,06,713 वर्ग किलोमीटर, 3,06,713 वर्ग किलोमीटर. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक B, 3,07,713 वर्ग किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? 720 किलोमीटर, 640 किलोमीटर, 560 किलोमीटर, 780 किलोमीटर. तर मित्रांनो, याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. कोणाची? अरबी समुद्राची. चला बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई. तर मित्रांनो, महाराष्ट्राची जर राजधानी जर विचारली तर ती मुंबई येते. महाराष्ट्राची उपराजधानी विचारली लगेच खाली. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई. तर हे सगळ्यांना माहिती, पण तरी एकदा मी सांगून देतो. याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, नागपूर.
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, तोरण. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जर विचारलं तर ते कळसुबाईचे शिखर आहे आणि त्याची उंची जी आहे ती आहे 1646 मीटर. मीटर 1646 मीटर. हे लक्षात ठेवा मित्रांनो. चला बघूया आपला पुढचा प्रश्न. कोणत्या डोंगरामुळे भीमा व कृष्णा नदीची खोरी वेगळी झाली? आता मित्रांनो, आपण जी खोरी वेगळी झालेली कोणत्या नद्यांमुळे झालेली याचे 2-3 क्वेश्चन घेतलेले आहेत. मित्रांनो हे लिहून ठेवा. याचा पर्याय दिलेला आहे आंबा घाट, महादेव, हरिश्चंद्र बालघाट, सातपुडा. तर मित्रांनो, भीमा व कृष्णा नदीची खोरी वेगळी झाली होती, ती झाली होती महादेव. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. कोणत्या डोंगर रांगांमुळे गोदावरी व भीमा नदीची खोरी वेगळी झाली आहेत? आता इथे काय आहे? गोदावरी व भीमा नदीची खोरी. मग ते आपल्याला पर्याय दिलेला आहे पसरणी घाट, हरिश्चंद्र बालघाट, दिवा घाट, आंबा घाट. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल हरिश्चंद्र बालघाट, पर्याय क्रमांक 2. कोणत्या डोंगर रांगांमुळे गोदावरी व तापी, आता काय विचारलंय? गोदावरी व तापी नदीची खोरी वेगळी झाली. हे लिहून ठेवा मित्रांनो, वेगळी झाली आहेत. तर कसारा, फोंडा, सातमाळा अजिंठा, खंबाटकी. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 सातमाळा अजिंठा. चला बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? 2रा, 3रा, 4था, 6वा. तर मित्रांनो तो क्रमांक जो लागतो तो लागतो 3रा लोकसंख्येच्या दृष्टीने. चला पुढचं बघूया. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री प्रकाश यशवंत चव्हाण, महात्मा गांधी. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल आपलं मित्रांनो पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला बघूया पुढचा प्रश्न. कोणते शहर महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो पर्याय दिलेले पुणे, मुंबई, नाशिक, वर्धा. तर मित्रांनो महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाणारे शहर हे आहे नाशिक. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. बहुतेक ठिकाणी हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे का कोणते शहर महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते, आणि पुष्कळ विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन माहीतच नाही, त्याच्यामुळे हा लिहून ठेवा. ते शहर आहे नाशिक. चला बघूया पुढचा प्रश्न. 15 ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून टिंबटिंब यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. अटल बिहारी वाजपेयी, बी.आर. आंबेडकर, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, पंडित जवाहरलाल नेहरू. तर मित्रांनो हे सगळ्यांना माहिती आहे. याचं अचूक उत्तर आहे पंडित जवाहरलाल ए.पी.जे. अब्दुल कलाम. तर ते काय? तर 15 ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध एरोस्पेस शास्त्रज्ञ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्त जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. चला बघूया पुढचा प्रश्न आपला. 2011ची जनगणना स्वतंत्र नंतरची कितवी जनगणना आहे? हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर त्याचे पर्याय दिलेले आपल्याला 1ली, 2री, 3री, 7वी. तर मित्रांनो ही जी जनगणना होती ही होती 7वी. लक्षात ठेवा. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? नाशिक, राहुरी, पुणे, धुळे. तर मित्रांनो याचा अचूक उत्तर येईल धुळे. चला पुढचं बघूया. आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1998 रोजी सुरू केलेल्या सुधारक साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते? इंग्रजी आवृत्तीच्या कंसात काय दिलेले? इंग्रजी आवृत्तीचे. तर मग ते पर्याय दिलेले आपल्याला वीरेश्वर छत्रे, कृष्णाजी रानाडे, गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नवरोजी. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले हे होते. बघूया पुढचा प्रश्न.
टिंबटिंब यांनी रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर बांधले. धोंडो केशव कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर बांधले. बघूया पुढचा प्रश्न. अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, ज्ञानप्रकाश देशमुख. तर मित्रांनो ही जी स्थापना जी होती ही केली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी. चला बघूया पुढचा प्रश्न. टिंबटिंब हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तरानंतर म्हणजेच 1811 मध्ये प्रकाशित झाला. सार्वजनिक सत्यधर्म, खंडादी काव्यरचना, इशारा, गुलामगिरी. तर मित्रांनो याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. चला आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणास काळकात्रे परांजपे म्हणून ओळखले जाते? पंजाबराव देशमुख, त्याच्यानंतर रघुनाथ परांजपे, बाबा आमरेचा आणि राजेश्री शाहू महाराज. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 रघुनाथ परांजपे. हे होते आपले आजचे सामान्य ज्ञान या टॉपिकवरचे महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो जे मी तुम्हाला सांगितले इम्पॉर्टंट क्वेश्चन याचे चान्सेस खूप जास्त, हे लिहून ठेवा आणि हे रट्टाच मारून घ्या कारण हे येतात, मोस्टली येताच म्हणजे येतातच. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत पाठवा. असं नाही की आता सध्या कुठल्या भरत्याने निघाल्या काही नाही, पण आपण आपला अभ्यास चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. आता पुढे परत भरत्या येणार आहे त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवणार आहे. कुठल्या भरत्या कशा येणार आहे, किती येणार आहे, काय येणार आहे. त्याच्यामुळे अभ्यास हा चालू ठेवा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. भेटूया आपल्या सामान्य ज्ञानच्या शेवटच्या लेक्चरमध्ये. आय थिंक माझ्या मते काहीतरी 20 क्वेश्चन घेणार आहे मी परत. म्हणजे आपले 250 क्वेश्चन होऊन जातील सामान्य ज्ञानवरती. चला भेटूया आपल्या पुढील व्हिडिओत.